हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तडाखा पाहावयास मिळणार असून राज्यातील काही जिल्ह्यांसह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मान्सूनचे वारे पूर्णपणे सक्रिय झाले आहेत। मुंबईसह कोकण विभागात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे। आता हा पाऊस अधिक सक्रिय होऊन पुढील 3 ते 4 दिवस धिंगाणा घालणार आहे। भारतीय हवामान विभागाने दिनांक 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून या कालावधीत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। रेड अलर्ट पाहता पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना दिनांक 4 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसाचा अंदाज पाहता पालघरसह मुंबई महानगर प्रदेशातील यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत। शासनाने केले नागरिकांना आवाहन, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये। सखल भाग, नदी नाळे आणि समुद्र किनाऱ्याजवळ जाणे टाळावे। स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे। मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, झाडे कोसळणे आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत।